भेंडी म्हटलं की मुलं जेवायला नकोच म्हणतात, नाही तर मला भूक नाही अशी नाटकं करतात। तुम्ही जर अशा प्रकारे भेंडी अशी मस्तपैकी क्रिस्पी कुरकुरीत फ्राय बनवली तर मुलं नक्की आवडीने खातील। नमस्कार मैत्रिणींनो, मी सुषमा डांगरे आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे। व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। येथे आपण 250 ग्रॅम भेंडी घेतलेली आहे। ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। पुन्हा नॅपकिनच्या सहाय्याने पूर्णपणे कोरडी करून घेतलेली आहे। येथे आपण अशी जाड मोठी भेंडी अजिबात वापरणार नाहीये। येथे आपण मीडियम आकाराचीच भेंडीचा वापर करणार आहोत। येथे आपण भेंडीचं देठ कट करून घेणार आहोत। त्यानंतर ही भेंडी मध्यभागी अशी कट करून घ्यायची आहे। त्याचबरोबर या एका भेंडीचे पुन्हा आपण 2 काप करून घेणार आहोत। त्यानंतर पुन्हा एका भेंडीचे असे आपण 2 काप करून घेणार आहोत। आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण ही भेंडी अशी कट करून घ्यायची आहे। त्याचबरोबर या भेंडीचे पुन्हा आपण मागच्या बाजूने कट करून पुन्हा आपण अशा पद्धतीने भेंडी व्यवस्थित अशी कट करून घेणार आहोत। अशाच पद्धतीने आपण सर्व भेंडी कट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण सर्व भेंडी व्यवस्थित अशी कट करून घेतलेली आहे। येथे आपण भेंडीला सर्व मसाले लावून व्यवस्थित असे कोटिंग करून घेणार आहोत। त्याच्यामुळे आपल्याला इथे असे व्यवस्थित असे पसरट ताटच वापरायचे आहे। खोलगट ताट वापरू नका, त्यामुळे आपल्याला भेंडीला व्यवस्थित असा मसाला कोट करता येणार नाहीये। त्याच्यामुळे आपण पसरट ताटाचाच वापर करणार आहोत। येथे आपण 4 चमचे बेसन पीठ घेणार आहोत। येथे मी चमच्याचा मीडियम असा चमचा वापरलेला आहे। त्याचबरोबर 2 चमचे तांदळाचे पीठ घेणार आहोत। त्यामुळे आपली भेंडी व्यवस्थित अशी मस्तपैकी कुरकुरीत होणार आहे। त्याचबरोबर 1 चमचा आपले घरगुती बनवलेले लाल तिखट घेतलेले आहे। पाव चमचा हळद घेतलेली आहे। अर्धा चमचा धना पावडर घ्यायची आहे। अर्धा चमचा जिरे पावडर घ्यायची आहे। चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत। पाव चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे। आमचूर पावडर घरच्या घरी कशी करायची आहे याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। हे सर्व मिश्रण आपण भेंडीला व्यवस्थित असे लावून घेणार आहोत। सर्व भेंडीला हे मिश्रण व्यवस्थित लागले गेले पाहिजे। सर्व बाजूनी भेंडीला आपण व्यवस्थित असा मसाला लावून घेतलेला आहे। त्याचबरोबर आता आपण 1 ते 1.5 चमचा पाणी टाकून आपण पूर्ण व्यवस्थित मसाला हा भेंडीला कोटिंग करून घेणार आहे। अगदी 1 ते 1.5 चमचा इतकेच पाणी वापरायचे आहे, पाणी जास्त टाकायचे नाही आहे। पूर्ण भेंडीला तर व्यवस्थित मसाला कोट झालेला आहे। ज्यांनी कुणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल त्यांनी नक्की सबस्क्राइब करा। ही भेंडी आपण 5 मिनिटाकरता रेस्टसाठी ठेवणार आहोत व नंतर फ्राय करून घेणार आहोत। कढई छानपैकी आता गरम झालेली आहे। इथे आपण फक्त 2 चमचे इतके तेल टाकून भेंडी व्यवस्थित अशी मस्तपैकी फ्राय करून घेणार आहोत। तेल छानपैकी आता गरम झालेले आहे। आपण भेंडी त्यामध्ये फ्राय करण्याकरता आता टाकून घेणार आहोत। इथे गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे। भेंडी ही छानपैकी अशी व्यवस्थित मस्त सर्व बाजूंनी फ्राय करून घेणार आहोत। 4-1 मिनिट झालेले आहे। आपण भेंडी परतवत आहोत। तर अशाच पद्धतीने आपण अजून 4 ते 5 मिनिट व्यवस्थित अशी भेंडी मस्तपैकी व्यवस्थित परतून घेणार आहोत। तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल तर तुम्ही त्याऐवजी कॉर्नफ्लॉवर देखील वापरू शकता। अशा पद्धतीने बनवलेल्या भेंडीचा मसाला खूप छान असा कुरकुरीत लागतो, त्यामुळे ही भेंडी मुलं आवडीने खाणार आहेत। आपल्याला ही भेंडी बनवण्यासाठी एकूण 7 ते 8 मिनिटे लागलेली आहे। आपली भेंडी ही छानपैकी अशी क्रिस्पी तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत।
तुम्ही इथे पाहू शकता, आपण भेंडी सर्विंग बाउलमध्ये टाकत असताना किती छान असा कुरकुरीत आवाज येत आहे। कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद मैत्रिणींनो।